नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत पदवी स्तरावर BA सेकंड इयरसाठी BA-SYला चौथ्या सेमिस्टरला राज्यशास्त्र विषयाच्या अंतर्गत कुठला अभ्यासक्रम आपल्याला आहे त्या अभ्यासक्रमाचा परिचय आपण आज करून घेणार आहोत। कुठल्याही विषयाची किंवा कुठल्याही पदवीच्या कुठल्याही वर्षाची तयारी करत असताना किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सर्वात पहिली अट जर कुठली असेल तर ती म्हणजे अभ्यासक्रमाचा परिचय असणं। अभ्यासक्रमाच्या परिचयाशिवाय जर आपण तयारी करत असू तर आपली तयारी ही दिशाहीन तयारी असते आणि अपयश त्या माध्यमातून आपल्याला मिळत असतं। आणि म्हणून चांगल्या पद्धतीने जर आपल्याला यश संपादन करायचं असेल, परीक्षांमध्ये जर चांगल्या पद्धतीने यश संपादन करायचं असेल तर अभ्यासक्रमाचा परिचय हा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे। म्हणून BA-SYला आपल्याला जो काही अभ्यासक्रम SRT विद्यापीठाअंतर्गत राज्यशास्त्र विषयासाठी अभ्यासाला आहे त्या चौथ्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एकूण 2 पेपर अभ्यासाला आहे। एक पहिला पेपर म्हणजे भारतीय शासन आणि राजकारण हा पहिला पेपर आपल्याला अभ्यासाला आहे। या पेपरमध्ये आपल्याला 5 प्रकरणं अभ्यासाला आहेत। दुसरा जो पेपर अभ्यासाला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हा दुसरा पेपर आपल्याला अभ्यासाला आहे आणि या दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला 5 प्रकरणं अभ्यासाला आहेत। म्हणजे पहिल्या पेपरमध्ये 5 प्रकरणं, दुसऱ्या पेपरमध्ये 5 प्रकरणं आणि ज्या विद्यार्थ्यांनी BA-SYला प्रवेश घेतल्यानंतर SECसाठी स्किल इन्हान्समेंट कोर्ससाठी ज्या विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र विषय निवडला त्यांच्यासाठी एक तिसरा पेपर या चौथ्या सेमिस्टरला अभ्यासाला आहे। आणि म्हणून या तीनही पेपरची ओळख आपण आज करून घेणार आहोत। या 3 पेपरची टायटल आपण या ठिकाणी पाहू। ते पहिलं टायटल म्हणजे भारतीय शासन व राजकारण, याच्यामध्ये आपल्याला 5 प्रकरणं आहेत। दुसरा जो पेपर आपल्याला अभ्यासाला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा आपल्याला 5 प्रकरणं अभ्यासाला आहेत। आणि तिसरा जो पेपर आपल्याला SECसाठी आहे आणि या SECसाठी निवडलेल्या राज्यशास्त्र विषयासाठीच्या या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला 4 प्रकरणं अभ्यासाला असलेली दिसतात। आणि म्हणून पहिला पेपर भारतीय शासन व राजकारण, दुसरा पेपर आंतरराष्ट्रीय संबंध आणि तिसरा जो पेपर आपल्याला अभ्यासाला आहे तो म्हणजे स्पर्धा परीक्षेवर आधारित आहे आणि त्या पेपरचं टायटल आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता मूलभूत माहिती आणि कौशल्य, यावर आधारित हा पेपर आपल्याला असलेला दिसतो। जरी या पेपरचं टायटल मोठं असलं तरीसुद्धा या पेपरच्या माध्यमातून येणाऱ्या काळात स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून हा पेपर अत्यंत महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पेपरमध्ये आपल्याला BA-SYला चौथ्या सेमिस्टरमध्ये या पहिल्या पेपरमध्ये म्हणजे भारतीय शासन आणि राजकारण या पेपरमध्ये कुठले 5 प्रकरणं आहेत, त्या 5 प्रकरणाच्या अंतर्गत कुठले घटक आपल्याला अभ्यासाला आहेत त्याची माहिती आपण या ठिकाणी घेऊया। जे पहिलं प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे ते म्हणजे केंद्र राज्य संबंध, हे पहिलं प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे। म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे परस्पर संबंध, मग ते कायदेविषयक संबंध कशा प्रकारचे आहेत, त्या केंद्र आणि राज्य सरकारचे प्रशासकीय संबंध कशा प्रकारचे आहेत, केंद्र आणि राज्य सरकारचे वित्तीय संबंध कशा प्रकारचे आहेत, या 3 प्रकारच्या संबंधांचा अभ्यास आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे। केंद्र आणि राज्य संबंधामध्ये आपण या ठिकाणी जो पाहतोय भारतीय शासन आणि राजकारण या पेपरचा अभ्यासक्रम आपण पाहतोय। त्यातलं पहिलं प्रकरण आहे केंद्र व राज्य संबंध आणि या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला कायदेविषयक संबंध, प्रशासकीय संबंध आणि वित्तीय संबंधांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। दुसरं जे प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे ते म्हणजे निवडणूक आयोग, हे दुसरं प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे। इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। आणि निवडणूक आयोगाचा अभ्यास करत असताना या निवडणुकीची रचना कशी असते, कशी आहे भारतामध्ये, या निवडणूक आयोगाचा संदर्भ स्पष्ट करत आपल्याला या रचनेचा अभ्यास करायचा आहे। त्याचबरोबर निवडणूक आयोगाची जी कार्य आहेत, निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे आणि निवडणूक आयोगाने आजपर्यंत ज्या काही निवडणूक विषयक सुधारणा केलेल्या आहेत त्या सुधारणांचा अभ्याससुद्धा आपल्याला या प्रकरणाच्या माध्यमातून करायचा आहे। यानंतर तर तिसरं जे प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे त्या तिसऱ्या प्रकरणाचा आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतातील राजकीय पक्ष अभ्यासायचे आहेत। म्हणजे भारतातील राजकीय पक्ष या टायटलखाली या तिसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला भारतातील राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये अभ्यासायची आहेत।
परीक्षेला हा प्रश्न आपल्याला हमखासपणे विचारला जातो की भारतातील राजकीय पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये हा आपल्या अभ्यासाचा भाग आहे. याच तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अभ्यासायची आहे की ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची निर्मिती उदय हा 1885ला झालेला आहे. त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जाहीरनामा आणि त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं स्वरूप आपल्याला या माध्यमातून अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर याच तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टी या पक्षाचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचबरोबर याच प्रकरणामध्ये आपल्याला कम्युनिस्ट पार्टीचाही अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. यानंतर जे चौथं प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे त्या चौथ्या प्रकरणाचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला भारताच्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका या ठिकाणी या चौथ्या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासाला आहे. म्हणजे याच्यामध्ये काय अभ्यासायचं आपल्याला, त्यामध्ये विरोधी पक्षाचा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. सत्ताधारी पक्षावर कशा पद्धतीने नियंत्रण प्रस्थापित केलं जातं हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. विरोधी पक्षाची काय कार्य असतात, ती विरोधी पक्षाची कार्य आपल्याला अभ्यासायची. विरोधी पक्षाची भूमिका, एकंदर भूमिका, त्या भूमिकेचाही अभ्यास आपल्याला याच प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि म्हणून हे चौथं प्रकरणसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं पाचवं जे प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे त्या पाचव्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने भारतीय लोकशाही समोरील आव्हानांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पाचवं प्रकरणसुद्धा अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे भारतीय लोकशाहीसमोर अनेक प्रकारची आव्हानं आहेत, परंतु त्यातल्या मोजक्याच आव्हानांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रादेशिकतावाद हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, समुदायवाद हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्याचबरोबर जातीवाद याचाही अभ्यास एक आव्हान म्हणून आपल्याला त्याचाही अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी हे 5 प्रकरणं भारतीय शासन आणि राजकारण या पेपरमध्ये असलेले आपल्याला दिसतात आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा या प्रकरणांची अत्यंत उपयुक्तता असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून या BA-SYच्या चौथ्या सेमिस्टरला भारतीय शासन आणि राजकारण या पेपरमध्ये हे 5 प्रकरणं आपल्याला अभ्यासाला आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो दुसरा पेपर आपल्याला अभ्यासाला आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध हा दुसरा पेपर आपल्याला अभ्यासाला आहे. हा पेपर क्रमांक 8 या अंतर्गत तो पेपर आपल्याला अभ्यासाला आहे. आणि म्हणून या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये सुद्धा आपल्याला एकूण 5 प्रकरणं अभ्यासाला असलेली दिसतात. त्यातलं पहिलं जे प्रकरण आहे ते म्हणजे प्रामुख्याने जी काही आंतरराष्ट्रीय स्तरावर शस्त्रास्त्र स्पर्धा चालू आहे त्या शस्त्रास्त्र स्पर्धेशी निगडीत असलेलं प्रकरण आपल्याला दिसतं. शस्त्रास्त्र स्पर्धा याचा अर्थ, त्याच्या व्याख्या, एकूणच या शस्त्राच्या संदर्भात चर्चा करत असताना त्याचे प्रकार, एकूण शस्त्रास्त्राचा संदर्भ घेत त्याची आवश्यकता आणि त्याच्या समोरील जी काही अडथळे आहेत त्याचा विचार आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे. म्हणजे शस्त्रास्त्र स्पर्धेवर आधारित किंवा शस्त्रास्त्रांवर आधारित हा पहिला भाग आपल्याला पहिल्या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे. आणि याच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या पेपरमध्ये जे दुसरं प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे ते प्रकरण म्हणजे राजनय. या राजनयाचा अभ्यास, राजदूत किंवा ज्याला आपण राजदूत म्हणून सुद्धा ओळखतो, प्राचीन काळामध्ये ज्याला राजदूत म्हणलं जात होतं, हे प्रामुख्याने या संदर्भाचा अभ्यास करत असताना एक अभ्यासाचा भाग म्हणून यातले संदर्भ, यातले बारकावे आपल्याला अभ्यासाच्या माध्यमातून टिपायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या राजनयाचा अर्थ, राजनयाच्या व्याख्या, राजनयाची उद्दिष्ट, राजनयाचे प्रकार, राजनयाची कार्य आणि राजनयाचे महत्त्व या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. आणि म्हणून अत्यंत महत्त्वाचं प्रकरण असलेलं आपल्याला दिसतं. तिसरं जे प्रकरण आपल्याला दिसतं ते म्हणजे प्रचार व प्रसार या संदर्भातलं ते प्रकरण आहे. यामध्ये याचा अर्थ, व्याख्या, याची गरज, आवश्यकता आणि त्याचबरोबर ते प्रचार आणि प्रसार करण्याचं जे काही तंत्र आहे, ती जी काही पद्धती आहे त्या तंत्राचा किंवा त्या पद्धतीचाही अभ्यास आपल्याला या चौथ्या सेमिस्टरमध्ये अभ्यासाला आहे. एकूणच या प्रसार व प्रचाराच्या माध्यमातून ज्या काही समस्या उद्भवतात त्या समस्यांचाही विचार आपल्याला याच प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि म्हणून हे तिसरं प्रकरणसुद्धा अत्यंत महत्त्वाचं प्रकरण असलेलं आपल्याला दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, जे चौथं प्रकरण आपल्याला अभ्यासायचं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा, इंटरनॅशनल लॉ म्हणून आपण त्याला ओळखतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध या पेपरमध्ये जे चौथं प्रकरण अभ्यासायचं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा. या आंतरराष्ट्रीय कायद्याचा अर्थ, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या व्याख्या, आंतरराष्ट्रीय कायद्याचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्ये, आंतरराष्ट्रीय कायद्याची उगमस्थाने, आंतरराष्ट्रीय कायद्याचं महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या मर्यादा यांचा अभ्यास आपल्याला चौथ्या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे.
आणि शेवटचं जे प्रकरण आपल्याला दिसतं ते म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटना. या संयुक्त राष्ट्राचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी 5व्या प्रकरणाच्या माध्यमातून करायचा आहे. मग संयुक्त राष्ट्र संघटनेचा उदय कधी झाला, त्या उदयाचा निर्मितीचा, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या निर्मितीचा अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची कुठली उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्टसुद्धा आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायची आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काही रचना आहे त्या रचनेचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेची कार्य, अधिकार आणि कार्य त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि 1945 पासून ते आज तागायत 2020पर्यंत मागच्या जवळपास 70 ते 75 वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्र संघटना काम करत असताना या संघटनेला मिळालेलं यश आणि या संघटनेला मिळालेलं अपयश, या यश आणि यशाचाही विचार आपल्याला या 5व्या प्रकरणाच्या माध्यमातून करायचा आहे. अशा प्रकारे या आंतरराष्ट्रीय संबंध या पेपरमध्ये ही 5 प्रकरणं अभ्यासाला असलेली आपल्याला दिसतात. आणि म्हणून ह्या दुसऱ्या पेपरचा अभ्यास आपल्याला या 5 प्रकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी या 2 पेपरशिवाय ज्या विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्र हा विषय स्किल इन्हान्समेंट कोर्ससाठी निवडला आहे, पॉलिटिकल सायन्स हा विषय निवडला आहे, त्या विद्यार्थ्यांनासुद्धा एक पेपर अभ्यासाला आहे. तो स्पर्धा परीक्षेवर आधारित पेपर अभ्यासाला असलेला आपल्याला दिसतो. आणि त्या पेपरचं टायटल आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता मूलभूत माहिती आणि कौशल्य. पेपर क्रमांक 2 हा आपल्याला अभ्यासाला आहे. आणि म्हणून ज्यांनी SECसाठी हा पेपर राज्यशास्त्र निवडले, पॉलिटिकल सायन्स हा विषय निवडला आहे SECसाठी, त्यांच्यासाठीच हा पेपर अभ्यासाला आहे. आणि म्हणून त्याचाही अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहूया. पेपरचं टायटल आताच आपण पाहिलं आहे. काय आहे टायटल त्याचं, की स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता मूलभूत माहिती आणि कौशल्य. या टायटल खाली आपल्याला 4 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. आपण पाहिलं की 3rd सेमिस्टरला सुद्धा आपल्याला याच पेपरच्या टायटल खाली या अगोदरची काही प्रकरणं अभ्यासाला होती. आणि या 4थ्या सेमिस्टरला आपल्याला पेपर क्रमांक 2 अंतर्गत स्पर्धा परीक्षेच्या तयारीकरिता मूलभूत माहिती आणि कौशल्य या पेपरच्या टायटल खाली जी 4 प्रकरणं अभ्यासाला आहेत त्याच्यामध्ये जे पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे नागरी सेवा, सिव्हिल सर्व्हिस. या सिव्हिल सर्व्हिसचा अर्थ, नागरी सेवेचा अर्थ, त्याच्या व्याख्या, नागरी सेवेची वैशिष्ट्ये आणि नागरी सेवेची कार्य ही आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायची आहेत. दुसरं जे प्रकरण आहे ते म्हणजे नागरी सेवेचे प्रशिक्षण. नागरी सेवेअंतर्गत दिले जाणारे जे प्रशिक्षण आहे त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या, त्याची उद्दिष्ट, नागरी सेवेचे प्रशिक्षणाचे प्रकार आणि नागरी सेवेच्या ज्या काही पद्धती आहेत त्याचाही संदर्भ आपल्याला या दुसऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच पेपर अंतर्गत जे 3रं प्रकरण अभ्यासाला आहे ते म्हणजे प्रदत्त कायदे. या प्रदत्त कायद्याचा अर्थ, प्रदत्त कायद्याच्या मर्यादा आणि प्रदत्त कायद्याचे प्रकार आपल्याला अभ्यासायचे. याशिवाय प्रदत्त कायदा वाढीची कारणे आणि प्रदत्त कायद्याचे गुण आणि दोष यांचाही अभ्यास आपल्याला या 3ऱ्या प्रकरणाच्या माध्यमातून करायचा आहे. आणि शेवटचं जे प्रकरण आपल्याला अभ्यासाला आहे या SECसाठी ते म्हणजे या पेपर अंतर्गत शेवटचं 4थं जे प्रकरण आहे ते म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग, UPSC म्हणून आपण ज्याला ओळखतो, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणून ज्याचा आपण अभ्यास करतो, त्याचा अभ्यास आपल्याला या 4थ्या प्रकरणात करायचा आहे. या केंद्रीय लोकसेवा आयोगाची रचना कशी आहे त्या रचनेचा अभ्यास करायचा आहे. एकूण आराखडा आपल्याला अभ्यासायचा आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकार आणि कार्य कुठली आहेत त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये केंद्रीय नागरी सेवा परीक्षा, त्याची नमुना पद्धती, त्याचं स्वरूपसुद्धा आपल्याला या ठिकाणी समजावून पाहायचं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने हे 4 प्रकरणं ज्यांनी BASYला SECसाठी राज्यशास्त्र निवडलं त्यांच्यासाठी हा 3रा पेपर अभ्यासाला असलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करणं क्रमप्राप्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने BASYला 4थ्या सेमिस्टरसाठी जो भाग राज्यशास्त्र विषयासाठी अभ्यासाला आहे त्याची माहिती आपल्याला या 3 पेपरच्या माध्यमातून अशा पद्धतीने घेता येऊ शकते. अभ्यासक्रम माहीत असेल तरच आपण चांगल्या पद्धतीने परीक्षेची परिपूर्ण आणि प्रभावी तयारी करू शकतो. यासाठी अभ्यासक्रम अगोदर माहिती करून घ्या. अभ्यासक्रम माहिती करून घेतल्यानंतर दिलेल्या अभ्यासक्रमानुसारच तयारी करा. जर परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तुंग यश मिळवायचं असेल तर अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ नका. अभ्यासक्रमाला अनुसरूनच जर तुम्ही तयारी केली तर खूप असं घवघवीत यश तुम्ही संपादन करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन टॉपिकसह आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.